गुन्हेगाराला न कोणती जात असते, न धर्म असतो, न कोणत्या राजकीय पक्षाचं लेबल त्याला लावणं योग्य ठरतं, कारण गुन्हेगारी हीच त्याची जात असते. शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेला तपास या सगळ्याला पुष्टी देणारा ठरतोय. काही संघटना मात्र याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करतायत. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या पुणे पोलिसांनी केलेला तपास शरद मोहोळच्या हत्येची नेमकी कारणं काय आहेत हे समोर आणतोय. ती कारणं कोणती आहेत हे एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपण पाहणार आहोत. नमस्कार, कॅमेरामन विजय राऊतसह मी तुमचं स्वागत करतो. पुण्याहून बहुचर्चित अशा लवासा सिटीकडे आपण जायला निघालो की निसर्गाने संपन्न असा हा मुळशी तालुका तुमचं स्वागत करतो. हा मुळशी तालुका जेवढा निसर्ग संपन्न आहे तेवढाच या तालुक्याचा इतिहास रक्तरंजित. आपण घाट ओलांडून पुढे आलो की पहिल्यांदा मुठा नावाचं गाव तुमचं स्वागत करतं. हे गाव शरद मोहोळचं आणि या गावापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावरती असलेलं कुरेळ नावाचं गाव आहे ते शरद मोहोळच्या हत्येतील आरोपी असलेल्या विठ्ठल शेलारचं. तर तिथून पुढे म्हणजे मुठा गावापासून 25 किलोमीटर अंतरावरती असलेलं टेमघर धरणाला लागून असलेलं वेगरे नावाचं गाव आहे ते या हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी किंवा मास्टर माइंड असलेल्या नामदेव कानगुडेचं. तर मुळशी तालुक्यातल्या या स्थानिक वर्चस्वाच्या वादातूनच या हत्येच्या पार्श्वभूमीला सुरुवात होते. साल होतं 2010. पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात शरद मोहोळचा दबदबा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. मात्र याच कालावधीत त्याच्या गावाकडे म्हणजे मुळशी तालुक्यात नामदेव कानगुडेकडून शरद मोहोळच्या मावस भावाला मारहाण करण्यात आली. शरद मोहोळ चिडला, त्यांनी नामदेव कानगुडेला मारहाण करून त्याचा बदला घेतला. पण पुढे दोघांमध्ये समझोता झाला आणि दोघं एकत्र काम करायला लागले. शरद मोहोळ कोथरूड मधल्या सुतारदारामध्ये राहायला आला. सोबत नामदेव कानगुडे देखील सुतारदारामध्ये राहायला आला आणि शरद मोहोळच्या टोळीचा भाग बनला. शरद मोहोळचं प्रस्थ वाढीस लागलं. खास करून 2011 साली पुण्यातील एरोडा कारागृहामध्ये कतील सिद्दीकीची शरद मोहोळकडून हत्या झाल्यानंतर शरद मोहोळची एक वेगळी प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न झाला. मात्र नामदेव कानगुडे नेहमीप्रमाणेच त्याच्यासोबत काम करत राहिला. मात्र मागील वर्षी म्हणजे 2023 साली जेव्हा या नामदेव कानगुडेची वहिनी त्याच्या वेगरे या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणुकीला उभी राहिली तेव्हा नामदेव कानगुडेने शरद मोहोळकडे मदतीची मागणी केली. मात्र शरद मोहोळने ही मागणी फेटाळली आणि त्यातून नामदेव कानगुडे नाराज झाला. तो शरद मोहोळच्या घरातून त्याला नमस्कार न करता बाहेर पडला. मात्र यामुळे शरद मोहोळचा अहंकार दुखावला गेला आणि घराच्या बाहेर पडलेल्या नामदेव कानगुडेला शरद मोहोळनी बोलावणं धाडलं. नामदेव कानगुडे पुन्हा त्याच्या घरामध्ये पोहोचला. तिथे शरद मोहोळनी आणखी अपमानित केलं नामदेव कानगुडेला. एखाद्या सिनेमामध्ये शोभावा, अगदी फिट बसावा असा हा प्रसंग आणि या अपमानामुळे नामदेव कानगुडेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो रडत शरद मोहोळच्या घरातून बाहेर पडला आणि त्याच्या गाडीमध्ये जाऊन बसला. हे सगळं पाहिलं ते नामदेव कानगुडेचा भाचा असलेल्या 20 वर्षांच्या साहिल पोळेकरनी आणि त्यांनी आपल्या मामाच्या या अपमानाचा बदला घ्यायचं ठरवलं आणि तिथेच शरद मोहोळच्या हत्येची बीजं रोवली गेली. शरद मोहोळच्या टोळीच्या आतमध्ये ही धुसफूस सुरू आहे. जी लोक, जी माणसं शरद मोहोळ सोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत तीच शरद मोहोळ पासून अशा प्रकारे दुरावत चालली आहेत. याचा अंदाज शरद मोहोळच्या विरोधात असलेल्या टोळ्यांना याला वेळ लागला नाही आणि शरद मोहोळ आणि नामदेव कानगुडे यांच्यातील हा बेबनाव किंवा यांच्यामध्ये होत असलेली ही ताटातूट शरद मोहोळच्या विरोधी टोळ्यांनी नेमकी हेरली आणि पुढचं पाऊल उचललं गेलं. नामदेव कानगुडेची शरद मोहोळ बद्दलची ही नाराजी हेरली ती विठ्ठल शेलारनी. विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्यातील धुसफूस गेल्या काही वर्षांमध्ये वाढीस लागली होती. खरं तर शरद मोहोळ भाजपशी संबंधित आणि हा विठ्ठल शेलार तर आधीपासून भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी. मात्र एकाच पक्षात असलेल्या या दोघांच्या टोळ्यांमधला संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सतत धुमसत होता.
हा विठ्ठल शेलार हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांमधला आरोपी. मात्र 2017 साली त्याच्यावरच्या गुन्ह्यांमधून एकामागोमाग एक त्याला जामीन मिळायला सुरुवात झाली आणि पुढे त्याला भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली. एका अर्थाने त्याला पावन करून घेण्यात आलं आणि मुळशी तालुक्यामध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल असा भाजप नेत्यांचा होरा होता. मात्र हे सगळं होत असताना 2021 साली शरद मोहोळ देखील तुरुंगातून बाहेर आला. त्याची पत्नी देखील भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी बनली. पण त्यानंतर या शरद मोहोळनी या विठ्ठल शेलारचं कार्यक्षेत्र असलेल्या म्हणजे जिथं विठ्ठल शेलार त्याची गुन्हेगारी टोळी चालवायचा त्या हिंजवडी आणि हिंजवडी IT पार्कच्या परिसरामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. या गुन्हेगारी टोळ्यांचं कार्यक्षेत्र ठरलेलं असतंय. हे सगळं अलिखित असतंय किंवा कुठेही त्याची नोंद नसते. मात्र एकाने दुसऱ्याच्या हद्दीमध्ये किंवा दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये यायचं नाही असा अलिखित नियम असतो. हा नियम शरद मोहोळकडून मोडण्याचा प्रयत्न झाला असावा आणि त्यातून म्हणजे हिंजवडी मधल्या प्रकरणामध्ये शरद मोहोळनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. जे कार्यक्षेत्र आधीपासून विठ्ठल शेलारकडे होतं त्यातून या दोघांमधल्या वादाला सुरुवात झाली. त्यातून ऑक्टोबर 2022 मध्ये शरद मोहोळच्या साथीदारांकडून या विठ्ठल शेलारला मारहाण करण्यात आली. पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या लगत असलेल्या सयाजी हॉटेलजवळ विठ्ठल शेलारच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला आणि विठ्ठल शेलार तिथून अक्षरशः जीव वाचून पळाला. तेव्हापासून तो शरद मोहोळवरती नाराज होता, दुःख धरून होता आणि शरद मोहोळ कुठे तावडीत सापडतो का यावरती लक्ष ठेवून होता. आणि ही संधी नामदेव कानगुडेच्या रूपाने विठ्ठल शेलारला मिळाली. शरद मोहोळ असेल काय, विठ्ठल शेलार असेल काय किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली आणखी कोणी व्यक्ती, अशा व्यक्तींचं उदात्तीकरण आणि त्यांना राजकारणाची कवचकुंडलं बहाल करणं हे समाजासाठी नेहमीच घातक ठरतं. हा घातकपणा शरद मोहोळच्या अंत्यविधीला लोटलेली गर्दी नेमकेपणाने दर्शवते. एक शरद मोहोळ जरी मृत्युमुखी पडलेला असला तरी या गर्दीतून आणखी असंख्य शरद मोहोळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ती का आहे? या तरुणांमध्ये असलेलं वैफल्य आहे, या तरुणांमध्ये असलेली बेरोजगारी आहे. कारण कोणती आहेत याचा विचार सर्वसामान्यांनी तर करायचाच आहे. मात्र तात्कालीन फायद्यासाठी या गुन्हेगारांचा स्वतःला फायदा होईल, उपयोग करून घेता येईल यासाठी त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकारण्यांनी अधिक गांभीर्याने करायचं आहे. शरद मोहोळच्या हत्येचा वेध घेण्याचा, त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा या एपिसोडमध्ये हा होता एक प्रयत्न. इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.